मंडळी, आपण शाळेत असताना सर्वात जास्त कशाला घाबरायचो? ती म्हणजे शिस्त. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता म्हणजे शिस्त, असं आपल्याला शिकवलं गेलं. पण गिजूबाईंच्या वर्गात हीच व्याख्या बदलली होती. त्यांनी मुलांना इतकं स्वातंत्र्य दिलं होतं की वर्गात गोंधळ उडू लागला. आता प्रश्न असा होता की या गोंधळातून मुलं खरंच काही शिकणार होती, की गिजूबाईंचा हा प्रयोग इथेच फसणार होता? आजच्या भागात आपण पाहणार आहोत शिस्तीचा असा एक धडा, जो मार देऊन नाही तर मौनातून शिकवला गेला. नमस्कार, मी आहे मधू आणि तुम्ही बघताय सोल डायरीज बाय मधू. गिजूबाईंनी ठरवलं होतं की मी मुलांना कशासाठीही सक्ती करणार नाही. त्यांनी वर्गाचे सगळे जुने नियम मोडून काढले. मुलं आता कुठेही बसू शकत होती, एकमेकांशी बोलू शकत होती. पण सुरुवातीला काय झालं? स्वातंत्र्याची सवय नसलेल्या मुलांना जेव्हा अचानक स्वातंत्र्य मिळतं, तेव्हा वर्गाचा बाजार झाला. मुलं ओरडू लागली, बाकावर उड्या मारू लागली. शेजारच्या वर्गाचे शिक्षक हसू लागले. बघा, आम्ही म्हटलंच होतं, छडीशिवाय ही मुलं डोक्यावर मिरी वाटतील. बदेका साहेबांची शाळा आता फक्त नावापुरती उरली आहे. गिजूबाईंना सुद्धा वाटू लागलं की आपण कुठेतरी चुकतोय का? मुलं शिस्त कशी शिकणार? गिजूबाईंनी मुलांवर ओरडलं नाही किंवा कोणालाही शिक्षा केली नाही. एके दिवशी जेव्हा वर्गामध्ये प्रचंड गोंधळ सुरू होता, तेव्हा गिजूबाई अचानक शांत झाले. त्यांनी हातातील खडू खाली ठेवला आणि डोळे मिटून आपल्या जागेवर बसून राहिले. एका मिनिटानंतर एका मुलाचं लक्ष गेलं, मग दुसऱ्याचं. हळूहळू वर्गातला आवाज कमी होऊ लागला. मुलांना वाटलं गुरुजींना राग आलाय का? पण गुरुजींच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक अतीव शांतता होती. मुलं स्वतःहून आपापल्या जागी जाऊन बसली. गिजूबाईंनी डोळे उघडले आणि विचारलं, मित्रांनो, तुम्हाला गोंधळात मजा येते की शांततेत? मुलांकडे उत्तर नव्हतं, पण त्यांना आज एक गोष्ट समजली होती. शांतता ही लादलेली नसते, ती आतून यावी लागते. गिजूबाईंनी मुलांना एक नवीन जबाबदारी दिली. त्यांनी सांगितलं, हा वर्ग तुमचा आहे, इथली स्वच्छता आणि मांडणी तुमची जबाबदारी आहे. आता मुलं स्वतःहून वर्ग झाडू लागली, पुस्तकांच्या रांगा लावू लागली. ज्या मुलांना शिस्त म्हणजे शिक्षा वाटायची, त्यांना आता शिस्त म्हणजे जबाबदारी वाटू लागली. गिजूबाई म्हणायचे, मुलांना गुलाम बनवू नका, त्यांना नागरिक बनवा. त्यांनी मुलांना स्वतःचे नियम स्वतः बनवायला लावले. जर कोणी चूक केली तर त्याला मार दिला जात नसेल, तर त्याला आपली चूक कशी सुधारायची हे प्रेमानं सांगितलं जाईल. हा बदल केवळ वर्गातला नव्हता, तर तो मुलांच्या स्वभावातला होता. एकदा वर्गातील एक वस्तू हरवली. जुन्या पद्धतीने शोध घेतला असता तर सगळ्यांची झडती घेतली असती किंवा शिक्षाही झाली असती. पण गिजूबाईंनी तसं केलं नाही. त्यांनी फक्त इतकंच म्हटलं, ज्याला ती वस्तू सापडली असेल त्याने ती कोणालाही न सांगता टेबलावर आणून ठेवावी. दुसऱ्या दिवशी ती वस्तू टेबलावर होती. गिजूबाईंनी कोणालाही विचारलं नाही की ती कुणी चोरली होती का. त्यांनी फक्त त्या मुलाच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला. हीच होती खरी शिस्त, जिथे भीती नाही तर आत्मभान आहे. गिजूबाईंनी सिद्ध केलं की प्रेमाने जे साध्य होतं ते छडीने कधीच होऊ शकत नाही. मंडळी, आज आपण आपल्या मुलांना शिस्त लावण्याच्या नावाखाली त्यांना यंत्र बनवत आहोत का? आपण त्यांच्यावर नियम लादतो, पण त्यांना जबाबदारी शिकवतो का? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारून बघा. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत एका मोठ्या संघर्षाची कथा, जेव्हा पालकांनी गिजूबाईंच्या या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आणि शाळेवर मोर्चा आणला. काय होणार जेव्हा समाज या क्रांतीच्या आड येईल? पाहत रहा सोल डायरीज बाय मधूवर.